हाय हॅलो नमस्कार. मी दर्शना तांबोई. राजश्री मराठी शोबजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर तुमची लाडकी मालिका येऊ कशी तशी मी नांदायला पुढचे काही दिवस असणार आहे आणि आज या मालिकेच्या शूटिंगचा शेवटचा दिवस आहे म्हणूनच मी सेटवर आली आहे. माझ्यासोबत आत्ता बघा कोण आहे ते. कशी आहेस ताई? सो तुझी ओळख नको मला वेगळी सांगायला, कशी आहे? मी एकदम मस्त आहे. थँक्यू दर्शना. आज शूटचा दीप्तीताई शेवटचा दिवस आहे. काय फिलिंग आहे? खूप 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 भरून आलं आहे. आय डोंट नो, म्हणजे छान नाही वाटत आहे. आम्ही हसण्याचा प्रयत्न करतो आहे पण ते होत नाही आहे. म्हणजे खूप वेगळं फिलिंग आहे. खूप देऊन गेला हा रोल मला. सो इट इज अ डिफरंट फिलिंग. म्हणजे मी जेव्हा तुझं पहिल्यांदा इंटरव्ह्यू केला होता तेव्हा मी तुला हे विचारलं होतं की आपल्यावर मीम बनणं ही खूप कठीण गोष्ट आहे आणि जेव्हापासून तुझा लुक रिव्हील झाला तेव्हापासून तुझ्यावर वेगवेगळे मीम्स बनत गेले. ते स्वतः एन्जॉय केलेस. हे सगळं आता मिस कर. अरे खूप मिस करेन. कारण काय ना, जेव्हा मीम्स बनतात तेव्हा मला असं वाटतं दर्शना की म्हणजे यू आर पॉप्युलर, लोकांना आवडतं. आणि लोकांना कसं झालं आहे की नेहमी मला एका वेगळ्या गेटअपमध्ये बघायची सवय आहे. सो हे कम्प्लिटली वेगळं होतं, नॉन ग्लॅमरस होतं. सो दॅट इज द साईन दॅट पीपल डू वॉच अ सिरियल. आणि मीम्स तर बनलेच पण तेवढंच या कॅरेक्टरसाठी खूप प्रेमही मिळालं मला. या अगदी 1 वर्ष ही मालिका चालली आणि वेगवेगळ्या प्रकारे प्रेक्षकांचं प्रेम या मालिकेला मिळालं होतं. एक कलाकार म्हणून वर्षभराचा हा अनुभव तुझ्यासाठी कसा होता? कारण आत्तापर्यंतच्या तुझ्या भूमिकांमध्ये ही सगळ्यात वेगळी होती भूमिका. साधा लूक, केस विस्कटलेले, एकदम वेगळा लूक होता हा. सो हा वर्षभराचा अनुभव कसा समजतो? सगळ्यात आधी माझं जे प्रोडक्शन हाऊस आहे, ट्रम्प कार्ड प्रोडक्शन किंवा झी मराठी किंवा रॅदर फॉर दॅट मॅटर द ऑडियन्स अँड इवन यू राजश्री किंवा बरेचसे जे रिपोर्टर्स जे येऊन आमचे इंटरव्ह्यूज घेतात त्यांना मला सगळ्यात आधी थँक्यू म्हणायचं आहे. ऑडियन्सलाही थँक्यू म्हणायचं आहे. माझ्या टीममेटला थँक्यू म्हणायचं आहे. या अख्ख्या सेटला, या वास्तूला मला थँक्यू म्हणायचं आहे. कारण मला असं वाटतं ना की प्रत्येक कॅरेक्टर असताना हे तुमच्यासाठी डेस्टिन्ड असतं, राईट? यू जस्ट द डोअर इज ओपनिंग, यू जस्ट हॅव टू पिक दॅट, यू जस्ट हॅव टू ओपन दॅट डोअर अँड से येस. आणि मी या रोलला हो म्हणाले ना, आय शुड थँक माय सेल्फ की मी हो म्हणाले. मी तो चॅलेंज घेतला ॲज अ ॲक्टर. कारण तुला मी आधी म्हणाले की जेव्हा मी या रोलसाठी हो म्हणाले आणि जेव्हा ते लुक रिव्हील झालं तेव्हा बऱ्याच जणांची प्रतिक्रिया अशी होती की का करतेस तू, तू अशी का दिसतेस, तुला बघायला नाही आवडत आहे असं, पण तू काम छान करतेस. आणि ग्रॅज्युअली जसं ते वर्ष मग माझ्या नशिबीने इतके छान सीन झाले. बरं, माझ्याबरोबर जे आर्टिस्ट होते ते इतके कमालीचे होते. मग शुभांगी ताई असो किंवा अदिती असो किंवा फॉर दॅट मॅटर आमचे डिरेक्टर अजय सर असो, बॉन्डिंगसाठी अन्विता असो, शाल्व असो, आता ही आहे किशुताई आहे. सो सगळ्यांचं साळवी घरातल्यांचं आमचं जे बॉन्डिंग आहे, शुभांगी, दादा, बने, यू नो, चिन्या, हे सगळे, तर दॅट मेड माय कॅरेक्टर व्हेरी स्ट्रॉंग. आणि फ्रॉम डे वन दर्शना आय वॉज व्हेरी कॉन्फिडंट अबाउट दिस रोल. सो मी तो एंडपर्यंत, आज ही लास्ट सीनपर्यंत मी तो करत राहणार आहे आणि तो छान करणार आहे. अँड आय ॲम व्हेरी ग्लॅड अँड आय थँक महाराज की मी हा रोल घेतला. आणि आय डोंट नो, आय हॅव नो वर्ड्स टू से की कसं मी ते म्हणजे व्यक्त होऊ की मला या रोलने खूप दिलं. मला जे दिलं ना हे कदाचित दुसऱ्या आर्टिस्टला कळणार नाही. म्हणजे प्रत्येक दिवस ना मी घरी गेल्यावर मला चांगली झोप लागायची बिकॉज एव्हरी डे वॉज अ चॅलेंज फॉर मी. म्हणजे नंतर असं होत गेलं की जेव्हा चाळवींचे चांगले दिवस आले ना तेव्हा टीम काही थोडी बदलत जाते. लाईक सो क्रिएटिव्ह साईडने पीपल वर सेईंग की आता तुझे केस नीट कर, हे कर, ते कर. तर मी म्हटलं नाही, मी नाही नीट करणार. जी स्टार्टिंगला जे आहे ते मी कॅरी करेन. आणि दॅट गेव मी अ डिफरंट सॅटिस्फॅक्शन, यू नो. सो या, थँक्यू सो मच. थँक्यू सगळ्यांना. हा सेट आता एक तुझं सेकंड होम झालं होतं साधारण, कारण तुम्ही ऑलमोस्ट रोज शूट करायचं आहे. पण सेटवरचा एखादी अशी बाजू असते किंवा एक कोपरा असतो जो आपला पर्सनल फेवरेट असतो, जो खूप आपल्याला आवडतो, तिथे जाणं आवडतं. या सेटवरची अशी कुठली बाजू आहे? ही माझी बाजू आहे. कारण काय ना, सीन आल्यावर आणि मला खूप बोलायचं असतं नेहमी. सो सीन आल्यावर मला आहे ना, मला वर्किंग करायला आवडतं.
प्रत्येक आर्टिस्टची स्टाईल असते, पण माझं कसं आहे ना, मी रिपीट करते तेच वाक्य पाठ होत नाही असं नाही आहे, पण ते काय होतं, ते वेगवेगळ्या, हे नलू अशी बोलेल का, दीप्ती अशी बोलेल, दीप्ती असं नाही बोललं पाहिजे, हे खूप ड्रॅग होते, खूप हे. तर मला तो माझा वेळ हवा असतो. तेव्हा मला AC आहे, AC नाही आहे, मला गरम होते, पाऊस पडते, पाऊस पडताना जर मला सीन आला, मी छत्री घेऊन इकडे बसायचे, सगळ्यांना माहिती आहे. आणि मी तिकडे बसले असले ना की कोणीही मला डिस्टर्ब करायचं नाही. सो तो माझा कोपरा होता. आणि जर कोण आलं ना तरी मी सांगायची 2 मिनटं सीन वाजते. सो तो माझा आणि आत्ता हे सगळं खूप झालं आहे, तेव्हा काही नव्हतं, तेव्हा भकास होतं, म्हणजे फक्त सिमेंटचं असं कॉन्क्रीट हे होतं. सो या मला दॅट इज माय कोपरा. पण दीप्तीताई, नलू ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांनाही आवडली, तू ती एन्जॉय केली, तू आत्ता म्हणालीस. पण नलूबद्दलची एक गोष्ट आहे जी दीप्तीला स्वतःकडे ठेवायला आवडेल इथून पुढे, तर ती कोणती? तिचा प्रामाणिकपणा आणि तिचा सच्चेपणा. म्हणजे जरी लोकांना असं वाटत असलं की ही स्वीटूशी वाईट वागते किंवा ओमशी वाईट वागते, नाही, तिला सगळ्यांना एकत्र ठेवायचं आहे. दॅट इज जस्ट द लव. एक आई म्हणून, किंवा तिच्या मुलीचं चांगलं होऊ दे, तिच्या कुटुंबाचं चांगलं होऊ दे. तर आणि थोडीफार नलू दीप्तीसारखीच आहे की रागवली तरी ती धरून ठेवत नाही. सगळं ओके झालं तर सॉरी म्हणून टाकते, रडते, खूप रडते आणि त्यानंतर सगळं ओके होऊन जातं. सो हे मला नलूचं माझ्याकडे ठेवायला आवडेल, तो सच्चेपणा. प्रत्येक व्यक्तीचं, म्हणजे जसं ओम असेल, स्वीटू असेल, सगळ्यांचं एक एक शब्द. अच्छा, पण म्हणजे काहीतरी शब्द ते त्यांना छान. अच्छा, अन्विता, नमकीन, शाल्व, मुळा असतो ना, काही काही लोकांना आवडतो, काही काही लोकांना नाही आवडत, मला आवडतो. चिन्या, गुलाबजाम, इज व्हेरी स्वीट. शुभांगीताई, चकली, शी इज क्रिस्पी, कुरकुरीत आहेत, एक वेगळेपण आहे त्यांच्यात आणि तो सगळ्यांना आवडतो. आमची शुभांगी भुजबळ म्हणजे काकी, ती काजू कतरी. हां, आणि काका म्हणजे झणझणीत चिवडा, हां, सगळ्यांनाच आवडणारा आणि व्हेरी क्रिस्पी. दादा इज फणस, वरतून असे एकदम कडक दिसतात पण आतून एकदम मऊ आहेत आणि गोड आहेत. ही स्वीट बेसिकली खूप चांगले आहेत ते. आणि मालविका, ओ माय गॉड, मालविका काय सांगू, काय ती मालविका इज मिरची. ओके. चिन्याचं झालं. रॉकी पण तसंच आहे, बाहेरून असं एकदम कडक दिसतो, आतून एकदम नरम येतो. काय सांगता येईल, नारळ येतो. पण ताई, एक अशी गोष्ट जी तुला सेटवर आज घरी न्यायला आवडेल, तर ती कोणती असेल? काय तुला न्यायला आवडेल? या आठवणी, या सगळ्यांबरोबर ज्या आठवणी आहेत ना, आणि मी ते उगीच बोलत नाही, तुला माहिती आहे ते. म्हणजे आमचं हे साऊंड रेकॉर्डिस्ट दादा आहेत संतोष, आणि त्यांचा असिस्टंट आहे निलेश, त्याच्याबरोबरच्या स्पेंड केलेल्या आठवणी. आमचे लाईटमॅन आहेत, आमचा संजय आहे जो आमचा स्पॉटचा जो चहा बनवतो तो, आणि तो माझ्या खूप जवळचा. अर्ध्या वेळेला म्हणजे तू मला विचारलंस ना की तुझं एक स्पॉट कुठलं, तर हा एक आहे. आणि दुसरा म्हणजे संजयच्या बाजूला त्याच्या टपरीवर मी नेहमी बसलेली असते, सगळ्यांना माहिती आहे, आणि आम्ही तिकडे स्वयंपाक करतो आणि सगळं करतो. तो म्हणजे त्याच्याबरोबरच्या स्पेंड केलेल्या आठवणी. आणि साळवी घरात ना आम्ही खूप सुंदर सीन केले की ते असे मनाला भिडले, मनाला ते जागा करून गेली. कधी कधी मला वाक्य असली नसली तरी पण त्या सगळ्या आठवणी, या सेटवरची ती पॉझिटिव्हिटी आहे ना, ती मला पुढे घेऊन जायची. अँड आय मीन दॅट फ्रॉम माय हार्ट. दीप्तीताई, डोळ्यातनं आत्ताही पाणी येत आहे यार. हो यार, म्हणजे मला कसं तरी वाटतंय. म्हणजे आय एम गोइंग टू मिस दिस फॅमिली. ट्रम्प कार्ड प्रोडक्शनची किंवा साळवींची आमचं जे बॉन्डिंग होतं ना, ते खूप स्ट्रॉंग होतं, आणि ते म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचं असं. सो या, आणि ते घर आहे ना, त्यात प्रेम आहे खूप असं. या.
सो आता ॲक्च्युली आम्हाला पण या सेटवर आता येता येणार नाही आहे, कारण आज शेवटचा दिवस आहे शूटिंगचा. सो आम्ही सुद्धा खूप मिस करणार होतो तुम्हाला. थँक्यू सो मच आजवर तुम्ही इतके इंटरव्ह्यू दिले, धमाल सेगमेंट केले आमच्याबरोबर त्यासाठी. आणि ऑल द बेस्ट ताई पुढच्या सगळ्या जर्नीसाठी. थँक्यू सो मच. आणि राजश्री मराठी आणि मराठी शोबसच्या सगळ्या प्रेक्षकांना खूप खूप धन्यवाद, खूप खूप थँक्यू. आणि राजश्री मराठीचं मला अजून एक म्हणजे पुन्हा एकदा थँक्यू म्हणायचं आहे, कारण दर्शनासारखी इतकी छान रिपोर्टर आय कॅन से और एक छान मैत्रीण झाली आहे ओव्हर द पिरियड आय कॅन से. तर शी इज कमाल. मला तू खूप आवडतेस दर्शना. द वे यू पुट अप युअर द क्वेश्चन्स, आणि तू जसं बॉन्ड करून जातेस ना त्या आर्टिस्टला, असं रडवतेस बघ. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच ताई. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.